आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। तोपर्यंत येवलेवाडी टोलनाका सुरू करू नये हा या सामाजिक कार्यकर्त्याचा प्रशासनाला इशारा। कराड विजापूर महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट कामांचा प्रश्न ऐरणीवर असताना कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी टोल नाका सुरू करण्याच्या तयारीला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे। महामार्गावरील सर्व कामे पूर्ण होईपर्यंत टोल नाका सुरू केला तर न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन उभारले जाईल असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू वरुडे यांनी दिलाय। वरुडे म्हणाले की महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत। महामार्ग बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली, मात्र पुन्हा वृक्षारोपण न झाल्याने महामार्ग ओसाड व धोकादायक झाला आहे। साईड पट्ट्यात माती आणि खडी साचून राहिल्याने 2 चाकी वाहन घसरून अपघात होत आहेत। त्यामुळे साईड पट्टीची तात्काळ सफाई करून ती मजबूत करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। रेवणसिद्ध घाट आणि नागज घाटातील परिस्थिती तर गंभीर आहे। या दोन्ही घाटांमध्ये मोठमोठे खड्डे, चाळण झालेला रस्ता आणि अरुंद वळणांवर होत असलेले सततचे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झालेत। दोन्ही घाटांचे रुंदीकरण करून उच्च दर्जाचे डांबरीकरण करावे, तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य नाले बांधावेत अशी मागणी त्यांनी केली। कडेगाव स्टँड चौक ते हायवेवरील रात्रीचे अंधाराचे प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेत। हायमास्ट लॅम्प आणि इतर बल्ब बंद पडलेत। हे बल्ब तातडीने बदलून योग्य प्रकाश योजना करावी असं त्यांनी सांगितले। कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणावर टीका करताना वरुडेंनी स्पष्ट इशारा दिलाय। कामे न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, तसे न केल्यास महामार्ग विभाग आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये मिलीभगत असल्याचा संशय निर्माण होईल। शेवटी वरुडे म्हणाले, जनतेचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्हाला विविध स्वरूपातील आंदोलनांचा मार्ग स्वीकारावा लागेल। विकास कामे पूर्ण होणे हा अधिकार असून हा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही। त्यामुळे आता कडेगाव विटा परिसरात या इशाऱ्याची दखल प्रशासन घेते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। नमस्ते, मी विट्याचा नागरिक आहे आणि आज तुम्हाला मी विटा ते रेवणसिद्ध हा जो घाट आहे तो रस्त्याची झालेली दुरावस्था हा आहे नॅशनल हायवे 166E। तर सदर कामाच्या बाबतीत परिस्थिती आत्ता अशी आहे की रेवणसिद्ध मंदिर इथं आहे, हजारो लोकांची वर्दळ इथून राहते। दर अमावस्या पौर्णिमेला तर लाखो लोक इकडे येतात जातात। हा घाट जो आहे याचं काम गेले 3-4 वर्षामध्ये दुरुस्ती झालेली नाही, कुठल्या झाडांचे कटिंग झालेलं नाहीत। समोर तुम्हाला जो दिसतोय तो युटर्न, असे 2 युटर्न या घाटात आहेत। इथून वरून येणारं वाहन आणि खालून येणारं वाहन एकमेकाला पाहू शकत नाहीत। बरेचसे ॲक्सिडेंट झालेत आणि बरीचशी जीवितहानी झालेली आहे। माझा स्वतःचा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे। तर माझं या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच आहे की शासनानं याकडे लक्ष द्यावं, प्रशासनानं बघावं, लोकप्रतिनिधी असतील, गावोगावी इथं असणारे लोकसेवा करणारे लोकनेते असतील, या लोकांनी सदर कामासाठी आग्रह करून या घाटाचा रस्त्याचं रुंदीकरण करून पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।